आज मी माझ्या सासरी चालली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवते की कसं जायचं. मला थोडीशी शॉपिंग करायची आहे म्हणून इकडे गावी जाता जाताच आळंदीमध्येच MIT कॉलेज पाशी थांबलोय. थोडेसे ड्रेस घ्यायचे ते घेऊन मग पुढे निघणार आहे. मला हाच आवडला म्हणजे बघा ना एकदम परफेक्ट आहे. मला नवऱ्याला चुना लावला. आता मी घेतली शॉपिंग केली. काय किती करायचे. देवाची आळंदी हे बघा. इकडनं आम्ही जातो पाबळला म्हणजे माझ्या आहोंच्या गावी. इकडे खूप जास्त गर्दी असते ज्यावेळेस पालखी येते ना तर त्यावेळी बघा कशा रोडने चालतायत. तर त्यावेळी खूप जास्त गर्दी असते आणि हे पूर्ण भरलेलं असतं. अगदी ह्याच्यावरून पण चालायला जागा नसते आणि गाड्या तर अजिबात अलाउड नसतात. तर इकडे आल्यानंतर ना म्हणजे इकडं आपण राईटने पण जाऊ शकतो किंवा मग सरळ पण. आता कुठून जाणार आहे आपण. सरळ जाणार आहे ना. बऱ्याच वेळा आम्ही इकडनं राईट घेतो आणि जातो. इकडनं यावेळी आता सरळ जाणार आणि मग पुढे जाऊन राईट घेणार आहे. तर हा कुठला चौक होता. आळंदीचा. हा मेन. तिथून आतमध्ये गेलं ना की आळंदीचं मेन जे मंदिर आहे ना आपलं संत ज्ञानेश्वर महाराजांचं. तर पार्किंग आहे इथं. ते मंदिर आहे. आणि कुठे पार्किंग आहे. लगेच पार्किंग आहे का इथं. हा राईटला गेलं की लगेच पार्किंग आहे. बाहेरच पार्किंग आहे. तर म्हणजे मला हे सांगायचंय की तिकडनं निघाल्यानंतर ना म्हणजे आपण जर तिकडे ऑपोजिट साईडला जर गेलो सपोज जर राईट साईडला वरती गेलो भारत माता चौकातनं जर सरळ आल्यावर राईटला गेलं तर चरोली लागते आणि लेफ्टला आल्यावर आपली आळंदी लागते. आणि आळंदीपासून पण पुढे जायचंय सरळ सरळ सरळ. आणि नंतर ना मग तुम्हाला एक एक गाव दाखवते. की ब्लॉग घ्यायचंच विसरून गेले. आल्यावर कुठे वडापाव खाल्ला आपण. वडगाव गिननमध्ये ना वडापाव खाल्ला आणि विसरून गेले. आता मला घाट लागला इकडे चिंचोशीचा. तर मला आता आठवलं अरे मी ब्लॉग घेत होते. म्हणजे ते पण असं वातावरण बघून मला आठवलं की अरे मी ब्लॉग घेत होते कसं दाखवू. आता सगळे गेले मी इथपर्यंतचे सगळे लोकेशन जे काय गाव होते ना ते सगळे विसरून गेले घ्यायचे. कुठलं लागलं मला सांगा एकदा. कुठली गावं लागली आळंदीपासून सांगा. नंतर वडगाव गेला. हा त्यानंतर शेलपेपळगाव. हा मग ती शेलपेपळ टर्न मारायचा मोहितेवाडी मार्गे चिंचोशी. हा आणि चिंचोशीच्या घाटात आहे ना. हा तर आम्ही आता चिंचोशीच्या घाटात आहे. खरं सांगू का माझ्या लक्षातच राहत नाही. म्हणजे बरेच वेळ असं होतं खाल्ल्या पिल्ल्यानं मला झोप येते आणि नंतर मी विसरून जाते काय काम राहिलं होतं. आणि यांना म्हटलं अहो एवढं छान लोकेशन आलं. अरे मी ब्लॉग घेत होते. म्हटलं थांबा आता येतात. म्हणजे म्हणतात हा तुला तेवढंच म्हणजे तेच बरोबर विसरते. आता थांब मी सगळ्यांना सांगतो की ही ब्लॉग घ्यायचं विसरते. म्हणून म्हटलं तुम्ही काय सांगता मीच सांगते. बघा किती गोड असतंय. तर हे आहे केंदूर बरोबर गाव. म्हणजे आपण केंदूर मध्ये का आता. केंदूरच्या बाहेरून गाव आहे आतमध्ये. अच्छा आतमध्ये गाव आहे. आम्ही बाहेरून चाललोय. तर तिकडे आतमध्ये आता दिसणार नाही पण तिकडे केंदूर आहे. आणि आम्हाला जायचं म्हटल्यावर ह्या रोडने आम्ही जाऊ शकतो. तसे ना खूप रोड आहे आपला पाबळकडे यायला. पण दरवेळी मला हे वेगळ्याच रोडने आणतात. आणि खरं सांगू का मी पण आता म्हणजे माझं काय दीड महिना झालाय लग्न होऊन आणि मी इकडे अगोदर आलेले पण मला कधी असं ना बघितलंच नाही बाहेर की काय कुठून आलोय कुठल्या गावातनं चाललोय. आणि अजून मला माहित व्हायला थोडासा वेळ जाईल. मलाही स्वतःला माहित व्हायला. पण मला एवढं आठवतंय का इकडनं नव्हते आणले ना तुम्ही. आणलं होतं की एकदा आलतो तुम्ही इकडे बसने नव्हते आले की. हा माझ्या नंदेसोबत मी ना बस म्हणजे PMT मध्ये आलेली. खूप दिवस झाले त्याला. पण नाही म्हणजे असं मला आपण काय मला म्हणायचं म्हणजे आपण पण ते बघा ना वेगळ्याच गावातलं घेऊन जाता तुम्ही. आपण तिकडून जातो दावडी मार्गे 10 मिनिटे वरून. हा बरोबर. तर तिकडनं घेऊन जातात आणि तिकडनं वेगळा घाट लागतो. म्हणजे हा घाट नाही लागत तिकडे. वेगळंच असं एकदम सुनसान म्हणजे तिकडे झाडी नाही काही नाही. कुठला 10 मिनिटेचा. हो म्हणून मला पण इकडची काही इतके गावं नाही माहिती. पण मला एवढं माहिती आहे किती ठिकाण म्हणजे किती रोड आहे आपल्या गावी जायला. 3 रोड. 10 मिनिटे मार्गे एक हा एक आणि खेड मार्गे एक. चाकण खेड मार्गे खेडवरून डायरेक्ट पाबळ. ओके. हा म्हणजे चिंचोशी मार्गे एक 10 मिनिटे मार्गे एक आणि खेडमधनं असं येऊ शकतं. आणि सपोज म्हणजे इकडनं सपोज मला मोशीवरनं यायचं असेल तर आणि आळेफाट्यावरनं यायचं म्हटलं ना म्हणजे माझ्या तिकडच्या माहेरकडनं यायचं म्हटलं ना तर आम्ही कसं येतो नारायणगाववरनं एक येऊ शकतो. आणि कुठला तो हायवे आपल्याला बिल्ला जेजुरी हायवेने एक येऊ शकतो. असं तिकडनं 2 रोड आहेत आणि इकडनं 3 रोड आहेत. तर चला तुम्हाला सांगताय मलाही पण पाठ होऊन जाईल आणि मलाही माहित
गाडी काढायची आणि घेऊन यायचं. बघा लोक यांना राग आल्यावर सासरी जातात. मी माहेरी जातात, मी सासरी जाणार. माझं घर आहे आता. काय वाजत गाजत आणलंय, पळून नाही आली. ह्यांचा प्रॉब्लेम काय माहितीये का, असं खूप बोलतात बरं का, खूप जास्त बोलतात. आणि ना म्हणजे असं म्हणजे नॉर्मली ज्यावेळेस कॅमेरा चालू नसेल त्यावेळी, आणि फक्त कॅमेरा चालू केलं ना की डायरेक्ट गप्प. म्हणजे हा त्यांना विचारलं ना, हो का, हो, नाही का, नाही, म्हणजे एवढंच बोलू शकतात. आणि असं बघायचं त्यांना, जे ओळखतात ना त्यांना विचारा यांची मस्ती किती असते. आणि ते पण का नाही बोलत माहितीये, मी खूप चिडते ना, काही चुकलं ना की मला आवडत नाही, असं हे मगाशी म्हणत होते. खरंच म्हणलं मला असं काही नाही, पण येतो राग ना, आपण एवढे कष्ट घेतो आणि मध्येच काहीतरी बोलणार, मग त्याच्यामुळे मला राग येतो. आणि आता आम्ही आलो आहोत आमच्या पाबळ मध्ये. हा कुठला रोड आहे सांगा एकदा. हायवे हा डायरेक्ट. कुठला आता आपण जाणार आहे तो? हे काय, हा आपण जिथे आहे ना तो बेलाजेजुरी हायवे, ज्याच्यावर चाललोय आपण. आता टर्न मारतोय आपण आपल्याकडे, म्हणजे हा बेलाजेजुरी हायवे. आता इकडे पुढे पाबळ आहे गाव. हा इकडे पाबळ गाव आहे आणि आम्ही घरी चाललोय इकडनं डायरेक्ट. हा शिरूर रोड आहे, म्हणजे इथून ह्या रोडला सरळ पुढे गेल्यावर शिरूरला जातं का? लास्ट डायरेक्ट शिरूर. पण इकडे कुठे शिरूर? मोराची चिंचोली वगैरे माहिती तुला? मोराची चिंचोली, कानूर. कानूरला जाणार, मग मोराची चिंचोलीला जाणार, पर्यटन स्थळ. आणि तिथे काय जातात ना, भरपूर लोक येतात. नाही माहिती मोराची चिंचोली वेगळं आणि चिंचोशी वेगळं ना. चिंचोशीवरनं आलो, चिंचोलीला मोराचं म्हणजे तिथं मोर वगैरे आहे भरपूर जास्त करून. अच्छा. आणि ह्याच रोडने आपलं पुढे हॉटेल आहे. बरेच जण विचारतात ना, तर म्हणून सांगते, ह्याच रोडनी पुढे हॉटेल आहे. आणि पण हॉटेलच्या पण अगोदरच आपल्याला म्हणजे घरी जायचं असेल तर लेफ्टला जावं लागतं, म्हणून आपण आता लेफ्ट मारून घरी जाणार आहे, हॉटेलला नाही जाणार आहे. पण बरे ज्ञानाश्रम. काय विज्ञानाश्रम? विज्ञानाश्रम म्हणजे तिथे असं शोध नाही लावत का, छोटे छोटे बारीक बारीक ते, आणि ते सरकारी दवाखाना. बघा स्वतःच्या गावची कशी ओळख करून देत आहेत. ग्रामीण रुग्णालय पाबळ. तर इकडे यांचा सरकारी दवाखाना आहे. आणि म्हणजे ते 2 रुपयाचा केस पेपर फाडून वगैरे ते सगळं फ्री होतं, तेच का? हा. तर इकडे पांजरपोळे बघा किती मोठं आहे बघा. हे बघा गाय आहे त्यामध्ये. म्हणजे पाबळ छोटं गाव नाहीये, तरी आपण बाहेरून आलोय. हा इकडनं सरळ गेलं ना की हॉटेल आहे, पण आता तिकडे नाही जाणार आहे आपण, इकडे जाणार आहे. आणि तिकडे त्या डोंगराचं सांगावं एकदा, आपण गेलेलो त्या डोंगराला. प्रधान डोंगर. काय? प्रधान डोंगर. प्रधान नाहीये ना, प्रधान आहे ना. आणि मी तर मला तर वाटतं प्रधानच डोंगर असेल बरं का, कारण की प्रधान म्हणजे काय. पण मी यांना म्हटलं नाव ते प्रधान नाव आहे, त्यांच्यात नाही प्रधान आहे. एखादी म्हातारी बाई असेल, असं माझा अंदाज. एखादी म्हातारी बाई असेल, तिला त्यावेळी नसेल लक्षात आलं किंवा म्हणता नसेल आलं, म्हणून ती बोलली असेल हा प्रधान डोंगर आहे. तेव्हापासून जो प्रधान डोंगर म्हणतात ना, मी म्हंटल ना की नाही हा प्रधान डोंगर आहे, तरी पण म्हणतात नाही. काय बोलायचं बरं. हा आलो आता आमच्या घरी. आणि आता किती वेळ लागतो इथून? 2 मिनिटं. 2 मिनिटं काहीही. किती वेळ? जास्त वेळ लागतो. किती? मला असं वाटतं तरी पण 5 मिनिटं. नाही काहीच 2 मिनिटात आपण घरी. वरती किती टाइम झालाय बघ, जो व्हिडिओचा टाइम किती झालाय? 3:27. 3:27 ना. हा मग तुम्ही फास्ट घेणार, माझा कॅमेरा हलणार तर त्यावर एवढं झालं. आता नाही एवढं फास्ट घेतायत. 2 मिनिटात पोहोचवायचंय म्हणून हळू घ्या हो. नाही ऐका ना, 2 मिनिटात नाही पोहोचलं तरी चालेल. 2 मिनिटात रोडच नव्हतं हे, आलं लगेच. आता पुढे जाऊन वस्ती आहे. कुठे जायचं आपण आता? गणेश नगर ना. हा बरेच जण मला विचारतात पाबळ मध्ये कुठे राहता, तर काय म्हटले? गणेश नगर ना. साकोरी वस्ती नाही तर गणेश नगर. हा साकोरी वस्ती किंवा मग गणेश नगर मध्ये आम्ही राहतोय. आणि तिकडे बघा, इकडे यांच्याकडे यात्रा वगैरे असली ना तर इथे गाडा असतो. गाडाचा घाट दाखवते इकडे आणि इकडे खाली बघा, असा घाट आहे. सेम तसंच इकडे वरती पण आहे. ते तळ आहे.
अच्छा तळ आहे का? बरं ठीक आहे, काय असेल ते. आणि इकडनं आमची इथून वस्ती स्टार्ट होते, गणेश नगर, नाहीतर काय म्हटले हो, साकोरी वस्ती. हा, तर इकडनं स्टार्ट होतं बघा. इकडे किती ग्रीनरी आहे. आमचं घर बघा बरं का कुठे आता. मांडव निघाला नाही बघा आमचा. हा मांडव आहे लग्नाचा. इथं एवढं आमचं हे घर. तर आपण आता आलोय आमच्या घरी, म्हणजे माझ्या सासरी. आणि सगळ्या जणांना माहित होत, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे, पाबळ आणि पारगावची 2 घरं आहेत आता मला. तर पारगावच्या घरची टूर मी तुम्हाला दिलेली आहे, फक्त ह्या घराची राहिलेली आहे. तर मी तुम्हाला नेक्स्ट जो ब्लॉग असणार आहे तो आपल्या ह्याच घराचा असणार आहे, म्हणजे माझ्या पाबळचं, म्हणजे माझ्या सासरचं घर. असं ह्या पूर्ण घराचं इथून तिथून हे सगळे आपलेच घर आहेत. तर ह्याचा टूर देणार आहे. सो नेक्स्ट ब्लॉग सुद्धा नक्की बघा. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.